नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण शक्तिपीठ म्हणजे आई तुळजाभवानीचं तुळजापूर. तर या तुळजापूरमधील एक छोटीशी आणि पवित्र तीर्थाची कथा म्हणजेच गोमुख तीर्थ. तर या कथाला सुरुवात करतो. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बोला आई राजा उदे उदे, बोल भवानी माते की जय. येथील गोमुख तीर्थाची कथा. ही कथा आई भवानीचे परमभक्त सिद्ध गरीबनाथजी महाराज यांच्या असीम भक्तीशी जोडलेली आहे. तर सिद्ध गरीबनाथ महाराज हे तुळजापूर येथील गरीबनाथ मठाचे प्रमुख आणि आई भवानीचे निस्सीम उपासक होते. एकदा त्यांच्या मनात पवित्र काशी नगरीला जाऊन गंगा नदीत स्नान करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. जेव्हा गरीबनाथ महाराज आई भवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेले तेव्हा साक्षात आई तुळजाभवानी प्रकट झाली. देवी म्हणाली, हे भक्ता, तुला काशीला जाण्याची गरज नाही. काशीचे सर्व पुण्य याच तुळजापुरात आहे. परंतु गरीबनाथजींची इच्छा तीव्र असल्यामुळे देवीने त्यांना एक कडक अट घातली आणि ती अट म्हणजे आई तुळजाभवानी म्हणाली, हे भक्ता, तू काशीला जा, पण परत येताना वाटेत कुठेही मागे वळून पाहू नकोस. गरीबनाथ महाराज यांनी भवानी मातेची अट मान्य केली आणि आईचा आशीर्वाद घेतला व गरीबनाथ महाराज यांनी लगेचच काशीला जाण्यासाठी प्रस्थान केले. गरीबनाथ महाराज हे थोड्याच वेळात काशीला पोहोचले. त्यांनी गंगेत स्नान पण केले आणि स्नान झाल्यानंतर ते लगेचच तुळजापुराकडे परत निघाले. देवीच्या कृपेने प्रत्यक्ष गंगा माता पाण्याच्या प्रवाहाच्या रूपाने त्यांच्या मागोमाग चालू लागली. गंगेचा प्रवाहाचा आणि लाटांचा प्रचंड आवाज होत होता. त्याचा आवाज गरीबनाथ महाराजांच्या पाठीशी येत होता आणि काही क्षणातच गरीबनाथजी महाराज हे तुळजापुराच्या सीमेवर म्हणजेच बालाघाट डोंगराजवळ पोहोचले व तिथे आल्यावर पाण्याचा आवाज एवढा वाढला की उत्सुकतेपोटी गरीबनाथ महाराज हे देवीची आई तुळजाभवानीची अट विसरले आणि त्यांनी मागे वळून पाहिले. ते मागे वळताच गंगा मातेचा प्रवाह तिथेच थांबला आणि महाराजांनी नियम तोडल्यामुळे गंगा पुढे येऊ शकलीच नाही. परंतु आपल्या भक्तांच्या भक्तीसाठी तिने तिथेच डोंगराच्या पाषाणातून म्हणजेच दगडाच्या गायीच्या मुखातून आपला पवित्र प्रवाह सुरू केला